निषेध केला का एका तरी भाजपच्या माणसानं? नाही. कोण आहे हा अण्णामलाई? त्याला त्याच्या चेन्नईमध्ये कोणी विचारत नाही, त्याला त्याच्या तामिळनाडूमध्ये कोणी विचारत नाही, आणि इथे येऊन तो मराठी माणसाला आव्हान देतो, मी तुम्हाला घाबरत नाही? तू आम्हाला घाबर असं मी बोललो नाही. ही मुंबई महाराष्ट्राची आहे. हे चेन्नई जर आम्ही सांगितलं की चेन्नई तामिळनाडूचं नाही, तिकडे जाऊन बोल ना तू. हे चेन्नई आंतरराष्ट्रीय शहर आहे, हे तामिळनाडूचं नाही, किंवा कलकत्ता पश्चिम बंगालचं नाही, असं बोलण्याची हिंमत आहे काय लोकांची? परप्रांतीयांची घुसवून टाकायची आहे तिथे. आणि त्यांना भुलवायला हे सगळे मग तामिळ सेल्वन वगैरे वेगळे आलेले आहेत. नाही, कोण तो अण्णामलाई? मला आश्चर्य वाटते भाजपा आमदार तामिळ सेल्वन यांचे. ते कसे काय अण्णामलाईची बाजू घेऊ शकतात मुंबईच्या प्रश्नावर? नाही ना, तुम्हाला इकडे मराठी माणसानेही मतदान केलं आहे ना, काही प्रमाणात महाराष्ट्रातल्या नागरिकांनी मतदान केलं आहे. तुम्हाला मुंबई म्हणावंच लागेल. बॉम्बे काय चाललंय तुमचं? रावसाहेब, कालच्या सभेत दाक्षिणात्य पद्धतीचीच लुंगी नेसून रवींद्र चव्हाण कालच्या सभेत दिसलेले. नाही, ते आधी स्वतःला शिवसैनिक समजत होते पूर्वी, इथे भांडुपला होते, आणि आता ते बहुतेक त्यांना सुद्धा पुढल्या वेळेला तामिळनाडूत निवडणूक लढायची आहे किंवा केरळला लढायची असा त्याची, कारण महाराष्ट्रात यापूर्वी त्याच्यामुळे त्यांनी जर प्रदर्शन केलेलं आहे. हा अण्णामलाई इफेक्ट आहे भाजपवरचा, रसमलाई इफेक्ट राजसाहेबांच्या भाषेमध्ये. तुम्हाला जीवाला काय टोच की काय चाललंय महाराष्ट्रात, मराठी माणसाच्या भावना काय आहेत, की तुम्ही मराठी माणसाला गृहीत धरताय? हाच प्रकार आहे ना. एक दिवसाआधी एक लुंग्या सुंग्या मुंबईत येतो तामिळनाडूतून आणि मराठी माणसावर हल्ला करून जातो, परत तो आव्हान देतो, आणि तुम्ही त्यानं दिलेली लुंगी घालून फिरताय. काल मुंबईच्या सभेत होते, मग नवी मुंबईत गेले. कठीण आहे या लोकांचं, यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, हे वेडे झाले आहेत लोक. यांचा पराभव होणं गरजेचं आहे. काल